सासूबाई, मला खूप जोरात चक्कर येत आहेत, असं म्हणत रवीना सोफ्यावरच जोरात कोसळली. सून पडताना पाहून शारदाजी घाबरून धावत आल्या आणि सुनेला उचलत म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तुला अचानक काय झालं? माहिती नाही सासूबाई, मला अजिबात उभं राहता येत नाही. खूप जोराची चक्कर येते. वाटतं BP एकदमच डाऊन झालं असावं. मी तुझ्यासाठी त्वरित लिंबू पाणी करून आणते, असं म्हणत शारदाजी धावत स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू पाणी करून आणलं. पाणी पिल्यानंतर रवीना म्हणाली, सासूबाई, माझे डोळे काही केल्या उघडत नाहीत. पूर्ण घर गोल गोल फिरत असल्यासारखं वाटतंय. सुनबाई, तू एक काम कर, चल तुझ्या खोलीत जाऊन शांत झोप आणि आराम कर, असं शारदाजी म्हणाल्या. तेव्हा रवीना चेहऱ्यावर आर्तभाव आणत म्हणाली, नाही सासूबाई, मी आराम कशी करू? आज घरात किती कामं बाकी आहेत. आज तर पाहुणे येणार आहेत ना. सुनबाई, त्या सगळ्याची चिंता तू अजिबात करू नकोस. मी आहे ना, मी घरातलं सगळं सांभाळून घेईन. पण सासूबाई, अजून दुपारचं जेवणही बनलेलं नाही. काही हरकत नाही सुनबाई, तू सध्या फक्त स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दे. खाणं पिणं आणि बाकी सगळं मी पाहीन. तुला बरं वाटलं तर उठून ये, नाही वाटलं तरी काही हरकत नाही. मी सगळं नीट पार पाडून घेईन, असं म्हणत शारदाजी रवीनाला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. बेडवर व्यवस्थित झोपवलं आणि स्वतः पायऱ्या उतरून स्वयंपाकघरात जेवण बनवायला आल्या. खरं तर आज शारदाजींनी आपल्या भाऊ आणि भाऊजाईंना जेवणासाठी बोलावलं होतं. मेनूसाठी मोठा बेत होता. शाही खीर, पनीरची भाजी, गरम पुरी, मिक्स सलाड आणि बुंदी रायता. पण अजून एकही पदार्थ बनलेला नव्हता. जशी जेवण बनवण्याची खरी वेळ आली, बरोबर त्याच वेळी रवीनाला ही अचानक चक्कर आली होती. बिचाऱ्या शारदाबाईंचे वय झाले होते, तरी त्या सलग 2 तास एकट्याच उभ्या राहून स्वयंपाकघरात जेवण बनवत राहिल्या. साधारण 1 तासानंतर त्याने गॅसवरून कढई खाली ठेवली आणि त्या रवीनाकडे जाऊन विचारून आल्या, सुनबाई, आता तरी बरं वाटते का गं? नाही सासूबाई, अजून अजिबात बरं वाटत नाही. डोकं अजूनही दुखते, रवीनाने आवाजात अशक्तपणा आणत उत्तर दिले. शारदाजी पुन्हा जड मनाने स्वयंपाकघरात कामाला लागल्या. दुपारी ठीक 1 वाजता भाऊ आणि भाऊजाई आले. शारदाजींनी हसतमुखाने त्यांची विचारपूस केली आणि सगळ्यांना जेवायला बसवलं. सगळेजण मिळून जेवू लागले, पण अजूनही रवीना खोलीबाहेर आलेली नव्हती. जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना शारदाजी पुन्हा रवीनाकडे गेल्या आणि दारातून म्हणाल्या, सुनबाई, जर थोडंफार बरं वाटत असेल तर रूम बाहेर ये, फ्रेश होऊन जेवून घे. सासूबाई, तुम्ही माझी काळजी करू नका, मला भूक नाही, मी नंतर खाऊन घेईन, असे म्हणून रवीनाने डोळे बंद करून घेतले. शारदाजी नाईलाजाने बाहेर आल्या आणि आपल्या भाऊ भाऊजाईंसोबत हसतमुखाने गप्पा मारू लागल्या. शारदाजी जाताच रवीनाने डोळे उघडले. ती झटकन बेडवरून उठली आणि हळूवार पावलांनी थेट स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात येताच गरम गरम जेवणाचा तो खमंग सुगंध तिच्या नाकात गेला आणि तिची भूक वाढली. तिने आजूबाजूला पाहिले, कोणीही आजूबाजूला नव्हते. तिने स्वतःसाठी आवडीचे जेवण ताटात वाढून घेतले आणि एका कोपऱ्यात निवांतपणे बसून पोटभर जेवली. जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर तिने छानपैकी 4 कप चहा उकळला आणि ट्रेमध्ये घेऊन सगळ्यांसाठी बाहेर हसतमुखाने चहा आणून दिला. रवीनाला अचानक चहा घेऊन बाहेर आलेली पाहताच शारदाजींना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने विचारले, अगं सुनबाई, आता तब्येत कशी आहे? बरं वाटते का? हो आई, अगदी छान वाटते. आता चक्कर गेली. काही काम असेल तर मला सांगा, मी करून देते, रवीना म्हणाली. नाही सुनबाई, आता काम काय असणार, जेवण तर आधीच झालं आहे. हे ऐकून रवीना मनातून अतिशय खुश झाली. तिला दुसरं काय हवं होतं? काम टळलं आणि पोटही भरलं. खरं तर रवीनाच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले होते. पहिले 4 महिने ते अगदी साध्या आणि उत्साही स्वभावात राहिली. ना कोणता आजार, ना कसला त्रास, ना कोणतं दुःख. पण अचानक गेल्या 2 महिन्यांपासून तिला हा एक विशिष्ट आजार जडला होता. चक्कर यायची, ती सुद्धा अशी की
पाहुणे येणार असले की हमखास कुठेही जमिनीवर कोसळायची. रवीनाची ही अवस्था पाहून शारदाजी सुरुवातीला खूप घाबरल्या होत्या. त्याने एकामागोमाग एक करत तब्बल 23 डॉक्टर बदलले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवीनाला काहीच आराम मिळाला नाही. MRI झाला, CT स्कॅन झाला, रक्ताच्या सगळ्या तपासण्या झाल्या, संपूर्ण शरीराची पूर्ण टेस्ट झाली, पण मेडिकल रिपोर्टमध्ये आजाराचं नामोनिशाणही नव्हतं. डॉक्टर प्रत्येक वेळी तपासणी करून थकले आणि शेवटी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या हातात देत म्हणाले, काकू, हिचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहे. कदाचित मानसिक अशक्तपणामुळे चक्कर येत असावी. अशा प्रकारे रवीनाच्या ह्या आजाराचा कोणताही भरवसा नव्हता. विशेषतः तेव्हा जेव्हा घरी पाहुणे येणार असायचे किंवा मोठा बेत असायचा. बरोबर त्या दिवशी तिची चक्कर ठरलेली असायची. शारदाजी आपल्या सुनेच्या या वागणुकीमुळे आतून पूर्णपणे त्रस्त झाल्या होत्या. पण नवीन सून असल्यामुळे त्या थेट काही बोलू शकत नव्हत्या. काय करावं, कसं समजावं? जेव्हा जेव्हा शारदाजी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करायच्या तेव्हा रवीना क्षणात डोळ्यात पाणी आणून अत्यंत निरागस दिसायची आणि स्वतःला जगातील सर्वात बिचारी व्यक्ती भासून रडायला लागायची. शारदाजींचा हा सगळा त्रास आता सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता. कंटाळून त्यांनी आपल्या स्वतःच्या हुशार मुलगी सविताला फोन लावला आणि सगळी हकीकत रडत रडत सांगितली. फोनवर बोलताना सविता संतापून लाल झाली. तिने फोनवरच विचारले, आई, ही कसली चक्कर वहिनीला येते जी फक्त पाहुणे आल्यावर किंवा स्वयंपाकघरात काम करताना येते आणि वहिनी काही अशक्त नाहीये, धष्टपुष्ट, निरोगी आणि तंदुरुस्त आहे. रोज आवडीने ताटभर खाते पिते, मग तिला चक्कर येण्याचा संभवच कुठे येतो? बाळा, मी तुला काय सांगू, सहन तर मीच करते ना रोजचा हा ड्रामा. कसं बोलू तिला? तू स्वतः इथे येऊन पाहिलंस तरच तुला तिचा हा अभिनय कळेल. तिला जेव्हा चक्कर येते तेव्हा ती अशी पडते की मला तिची भीतीच वाटते. शारदाजी फोनवर हतबल होत म्हणाल्या, अगं आई, या जगात कसले कसले नमुने असतात. हे सगळं तिचं निव्वळ नाटक आहे. तिला कसलाही आजार नाही, सविता ठामपणे म्हणाली. आईचा हा सततचा मानसिक त्रास पाहून सविता अत्यंत अस्वस्थ झाली. कारण आईचं वय आता असं काम करत राहण्याचं नव्हतं. रवीनाचा मूड असला तर ती 4 दिवस कौतुकाने स्वयंपाक करायची, पण पुढचे 2 दिवस याच चक्कराच्या बहाण्याने रूममध्ये जाऊन लोळायची. फोनवर बोलताना अचानक सविताच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया सुचलं. तिने फोनवरच आईला हसत हसत सांगितलं, आई, एक काम कर, आता मी जसं सांगते ना अगदी तसंच तू करत जा. बघ मग वहिनीची ही चक्कर आणि तिचे हे आजारपण एका सेकंदात कोणतीही औषधं न घेता कसे पळून जातात ते. सविताने फोनवरच शारदाजींना एक भयंकर आणि मस्त मास्टर प्लॅन समजावून सांगितला. ते ऐकून फोनवरच शारदाजी मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, अरे वा, ही आयडिया एकदम कडक आहे. चल मग यापुढे असाच खेळ खेळूया. हळूहळू दिवस निघून गेले आणि रवीनाच्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष होत आले. एक दिवस शारदाजी हसतमुख चेहऱ्याने रवीनाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, येत्या 2 दिवसात तुझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे ग. काही विचार केलायस का कसा साजरा करायचा? हे ऐकून रवीना आनंदाने हवेतच उडाली. तिचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, नाही आई, मी अजून काहीच विचार केला नाही, पण तुमच्या डोक्यात काही असेल तर नक्की सांगा. सुनबाई, आता मी काय सांगू तुला? नव्या जमान्यानुसार तूच सगळं ठरव. तुला ज्यांना ज्यांना बोलवायचं असेल त्यांना बोलव. आम्ही इथून फक्त तुझ्या नंदेला सविताला बोलावून घेऊ. बाकी तुझ्या माहेरच्या मंडळीकडून बघ. तुझ्या बहिणीला, भाऊ-भाऊजाईंना बोलवायचं असेल तर नक्की फोन कर. सगळे मिळून आपण मस्त खाण्यापिण्याचं करूया आणि एक छोटीशी घरगुती पार्टी ठेवूया. इतकं ऐकल्याबरोबर रवीनाला जणू जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला. ती आनंदाने बेडवर उड्या मारू लागली आणि म्हणाली, हो आई, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. आपण असंच करूया. मग ठीक आहे सुनबाई, मग आजच सगळ्यांना फोन करून निरोप दे. हे ऐकून रवीना आनंदाने धावतच आपल्या खोलीत गेली आणि तिने ताबडतोब फोन काढून आपल्या भाऊ-भाऊजाई, बहीण भाऊजी अशा सगळ्यांना आपल्या पहिल्या ॲनिव्हर्सरीसाठी आमंत्रित केलं.
ती खूप खुश होती, कारण पहिल्यांदाच तिच्या सासरी तिचे माहेरचे सगळे पाहुणे एकत्र येणार होते. रवीना उत्साहात शारदाजींकडे आली आणि म्हणाली, आई, ॲनिव्हर्सरीच्या जेवणात काय काय बनवायचं आहे? सुनबाई, तुला जे जे खायला आवडतं त्याची एक मस्त यादी बनवून घे. बस, रवीनाला दुसरं काय पाहिजे होतं. तिने डोळे मोठे करून अत्यंत विचारपूर्वक जेवणाची एक लांबलचक आणि भारी यादी तयार केली. तेवढंच शारदाजींनी प्रेमाने सुचवलं, सुनबाई, ही तुझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे त्या दिवशी एखादी सुंदर साडी नेस. आणि माझं तर असं म्हणणं आहे की संध्याकाळी तयार होण्यासाठी तू थेट शहराच्या चांगल्या पार्लरमध्ये जाऊन ये. आपण एक काम करूया, दुपारी 2 वाजल्यापासूनच आपण जेवणाची तयारी सुरू करू. मी, सविता आणि तू, आपण तिघीजणी मिळून पटकन सगळं जेवण बनवून टाकू. त्यानंतर तू निवांत पार्लरला जाऊन छान तयार होऊन ये आणि उरलेली बाकीची तयारी आम्ही दोघी बघून घेऊ. रवीनाचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तिची सासू आज स्वतःहून तिच्यासाठी इतकं सगळं पुढे होऊन करत होती. तिला स्वयंपाकघरात जाण्याची किंवा कष्ट करण्याची गरजच पडत नव्हती. हे सगळं मनात विचार करत रवीना आनंदाने फुगून गेली. तिने आपल्या ॲनिव्हर्सरीसाठी घालायची डिझायनर साडी आधीच काढून ठेवली आणि साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्याही मागवून घेतल्या. तिने मनामध्येच संपूर्ण पार्टीचा एक आराखडा तयार केला होता. जेवणाचं काय सासूबाई आणि सविताताई बघून घेतील. मी फक्त वरवर सांगून देईन. बरोबर 5 वाजता मी पार्लरमध्ये जाईन, छान मेकअप करेन आणि निवांत येऊन पाहुण्यांसोबत गप्पा मारत बसेन. जेवणाचं मला अजिबात टेन्शन नाही. हीच स्वप्ने रंगवून ती दिवसभर मनातून प्रचंड खुश होत होती. पाहता पाहता तो ॲनिव्हर्सरीचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे सविता आदल्या दिवशीच माहेरी आली होती. आज रवीनाचा आनंद गगनात मावत नव्हता. दुपारचं जेवण आटोपल्यावर शारदाजी आणि सविता रात्रीच्या जेवणाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वयंपाकघरात आल्या. लसूण सोलून ठेवलं, भाज्या चिरून ठेवलं आणि तांदूळ भिजत घालणे अशी कामे सुरू झाली. हे सगळं दुरून पाहताना रवीना अजूनच खुश झाली, कारण तिला खात्री झाली की तिला एक बोटही हलवावं लागणार नाहीये. सासू नणंद स्वतः सगळं करतायत. आता ती फक्त कधी 5 वाजतात आणि कधी ती पार्लरला निघते याची वाट पाहत होती. 2 वाजले, 3 वाजले, घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. दुपारचे बरोबर 4 वाजले. रवीनाने विचार केला, आता जाऊन बघावं सासूबाई कुठंपर्यंत आल्यात. ती थेट स्वयंपाकघरात गेली, पण स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच तिचे डोळे मोठे झाले आणि डोकं चक्रावून गेलं, कारण तिथे पूर्णपणे शुकशुकाट होता. स्वयंपाकघरात एकही व्यक्ती नव्हती. ना भाजी चिरलेली, ना गॅसवर काही चढवलेलं. संपूर्ण घरातच भयानक शांतता पसरली होती. रवीनाशिवाय घरात जसे कोणी जीवच नाही अशी अवस्था झाली होती. 4 वाजून गेले होते, पण जेवणाची कोणतीच तयारी झाली नव्हती. सासूबाई आणि सविताताई कुठे गेल्या याचा पत्ताही नव्हता. रवीना घाबरली. ती धावत बाहेर आली. तिथे कोणीही नव्हतं. मग ती घाबरत घाबरत शारदाजींच्या खोलीत गेली. तिथे पाहते तर काय, शारदाजी गाढ झोपलेल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी सविता दिदी सुद्धा डोक्याला हात लावून निपचिप पडलेल्या होत्या. दोघी मायलेकीने अंगावर चादर ओढून गप्प पडल्या होत्या. सासू आणि नंदेला अशा झोपलेल्या बघून रवीना चक्रावली. ती धावत जाऊन म्हणाली, अरे देवा, काय झालं सासूबाई दिदी? 4 वाजलेत. तुम्हाला दिवसाढवळ्यात झोप लागली का? आज तर माझी ॲनिव्हर्सरी आहे. फार उशीर झालाय आणि अजून काहीच बनलेलं नाही. माझं तर डोकंच काम करत नाही. तेव्हा डोळे अर्धवट उघडून अत्यंत अशक्त आवाजात शारदाजी म्हणाले, अगं सुनबाई, काय सांगू तुला, काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि घडलं मात्र भयंकर. इतकी तयारी केली आणि जशी मी जेवण बनवायला स्वयंपाकघरात पाऊल ठेवले, मला अशी काही जीवघेणी चक्कर आली की मी थेट जमिनीवर कोसळले. अशी भयानक चक्कर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती ग. माझ्याकडून अजिबात उभंही राहत नाही. डोळे पूर्ण काळे कुट्ट होत आहेत. आणि बाजूलाच तोंड वाकडं करून पडून राहिलेली सविता म्हणाली, आणि वहिनी, माझा तर विचारच करू नकोस. माझी अवस्था अगदी तशीच झाली आहे. मी जशी आईला बघायला धावले
मलाही अचानक अशीच भयंकर चक्कर आली आणि मी जागेवरच चक्कर येऊन पडली. आता आमच्यात उभं राहण्याची ताकदच उरलेली नाही, तर आम्ही स्वयंपाक कसा करणार? आई आणि मुलीचा हा ड्रामा एकाच सुरात चालू होता. हे ऐकताच रवीनाचा संताप अनावर झाला. ती जोरात ओरडली, सविता ताई, हे असं कसं शक्य आहे? अशी कोणती चक्कर आहे जी एकाच वेळी दोघींनाही आली? आता ॲनिव्हर्सरीचं काम कसं होणार? मी काय काय करू? पाहुणे तर अवघ्या काही तासात येणार आहेत. सुनबाई, माणूस जिवंत असेल तर काम होईल ना. आम्हाला स्वतःलाच उभं राहता येत नाही, शारदाजी अशक्तपणाचा अभिनय करत म्हणाल्या. रवीनाचे डोळे पाण्याने भरले. तिला एका सेकंदात लख प्रकाश झोतात समजलं की या आई मुलीचे दुसरं तिसरं काही नसून तिचाच आजार, चक्करचा डाव हुबेहूब तिच्यावर उलटवला आहे. दोघींनी मिळून तिला जाळ्यात अडकवलं होतं. रागाने तिचे हात थरथरू लागले, पण आता वेळ निघून चालली होती. ती रडत कुडत पुन्हा स्वयंपाकघरात गेली आणि वेड्यासारखी एकटीच भराभर जेवण बनवायला लागली. वेळ वेगाने पुढे जात होती. घड्याळात 5:06 वाजले. पार्लरला जाऊन नटून थटून बसण्याचे रवीनाचे स्वप्न कधीच धुळीस मिळाले होते. शेवटी एकटीने घाम काढत दमचाक करून तिने संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत जसा तसा संपूर्ण स्वयंपाक पूर्ण केला. जेवण तयार होताच शारदाजी आणि सविता दोघीजण अचानक टवटवीत होऊन रूममधून बाहेर आल्या आणि सहजपणे म्हणाल्या, वा सुनबाई, जेवण झालं का? आम्हाला आता थोडं बरं वाटतंय बरं का. काही काम उरलं असेल तर सांग, आम्ही करून देतो. आधीच वैतागलेली आणि दमलेली रवीना हे ऐकून आणखीनच भडकली. ती चिडून म्हणाली, नको, मला तुमच्या मदतीची गरज नाही. मी माझं सगळं काम स्वतः एकटीने करून घेतले. ठीक आहे सुनबाई, मग तू जाऊन पटापट तयार होऊन ये बरं, कारण अवघ्या अर्ध्या तासात पाहुणे दारात येणार आहेत. तोपर्यंत मी आणि सविता बाहेरची थोडीफार सजावट करून घेतो. शारदाजी शांतपणे म्हणाल्या, अर्ध्या तासात कसली सजावट होणार? 4 फुगे आणून लटकवणार बस. असं तोंडाने काहीतरी बडबडत रवीना वैतागत स्वतःच्या खोलीत निघून गेली. कुठे पार्लरमध्ये जाऊन मेकअप करण्याचे स्वप्न होते आणि आता स्वतःच्या हाताने स्वतःच तयार व्हावं लागत होतं. रवीना खोलीत गेल्याबरोबर शारदाजी आणि सविता एकमेकींकडे बघून मोठ्याने हसल्या. सविताने लगेच फोन काढून आधीच ठरवल्याप्रमाणे डेकोरेशनवाल्याला फोन करून बोलावून घेतले. शारदाजींनी अगदी अचूक वेळ साधून 6:30 नंतर डेकोरेशनवाल्याला बोलावलं होतं. अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण हॉल फुलाने आणि दिव्याने नटून तयार झाला आणि दोघी मायलेकीही छानपैकी तयार होऊन हॉलमध्ये उभ्या राहिल्या. इकडे रवीना मात्र स्वतःच्या रूममध्ये घाईघाईने तयार होत असतानाच बाहेर दारात अनपेक्षितपणे बेल वाजली. अगं सुनबाई, आता बाहेर ये लवकर, तुझे सगळे पाहुणे आले आहेत. सासूबाईंचा तो आवाज ऐकताच रवीनाचा पारा पुन्हा 7व्या आसमानावर गेला. ती स्वतःशीच वैतागत पुटपुटली, पाहुणे आलेत आणि मी एकटीच घाम गाळून मेलीये. ना घराची कोणी सजावट केली असेल, ना या आई मुलीने स्वतःला साध्या कपड्यांच्या पलीकडे काही केलं असेल. माझी पहिली ॲनिव्हर्सरी ह्या लोकांनी पूर्ण मातीत मिळवली. नक्कीच त्या दोघी अजूनही सकाळच्या मळकट कपड्यातच फिरत असतील आणि कसंबसं 4 फुगे लावून बसल्या असतील. असंच वैतागत रागाने तोंड वेडवाकडं करत रवीना जशी घराच्या मुख्य दरवाजातून हॉलमध्ये बाहेर आली, तिथे पोहोचताच तिचे पाय जमिनीवरच खेळले आणि तिचा तोरा क्षणार्धात गायब झाला. संपूर्ण हॉल एखाद्या भव्य पार्टीसारखा झगमगत्या रोषणाईने, रंगीबेरंगी फुग्यांनी आणि सुंदर फुलांच्या सजावटीने चकाकत होता. दरवाजात थक्क होऊन ती सजावट पाहतच राहिली. ज्या तोंडावर क्षणापूर्वी कमालीची नाराजी आणि चिड होती, त्यावर अचानक एक आश्चर्ययुक्त आनंदाचे हसू पसरले. तिची नजर समोर सरकली तर तिची सासू शारदाजी आणि सविता दोघीही एकदम महागड्या चकचकीत साड्या नेसून मस्त हेअरस्टाईल करून एखाद्या राण्यांसारख्या हसतमुखाने पाहुण्यांचे स्वागत करत उभ्या होत्या. तेवढ्यात शारदाजी हळूच हसत हसत रवीनाजवळ आल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत मिश्किल आवाजात म्हणाल्या, सुनबाई, आज तुझी पहिली ॲनिव्हर्सरी होती ना, म्हणूनच बघ, तू कुठलीही औषधं न घेता कशी जबरदस्तीने स्वतःला बरी करून घेतलंस आणि पाहुण्यांसमोर सगळं काम करून दाखवलंस. आता इथून पुढे आयुष्यात कधीही चक्कर आलीस
तर आमच्या या आजच्या चक्कराची आवर्जून आठवण ठेवशील ना? हे वाक्य ऐकताच रवीना जागीच सुन्न झाली. तिला एका झटक्यात पूर्ण सत्य समजलं. म्हणजे या दोघींना तिचे ते रोजचे चक्करचे नाटक आधीपासूनच पूर्णपणे माहीत होते. तिचा तो लबाड आजार आणि अभिनयाचे बिंग आता कोणापासूनही लपून राहिलेले नव्हते. तिच्या नजरा आपसुकच जमिनीकडे खाली झुकल्या. तिचे हात थरथरू लागले. समोर सासू, ननंद आणि तिचे स्वतःचे माहेरचे पाहुणे असे सगळेजण तिच्याकडे पाहत होते. काही उत्तर न देता ती मान खाली घालून तशीच एका खुर्चीवर जाऊन गप्प बसली. अॅनिव्हर्सरीचा तो कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदाने पार पडला. रात्री पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. घर पूर्ण शांत झाले. सगळे गेल्यानंतर शारदाजी हळूच रवीनाजवळ आल्या आणि प्रेमाने तिचा हात हातात घेतला. ते अत्यंत नम्रपणे ठाम आवाजात म्हणाल्या, सुनबाई, आज आम्ही जे काही केलं ते तुला कुणासमोर कमी लेखण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी नव्हतं ग, तर फक्त तुला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी होतं की संसारात जबाबदाऱ्या टाळण्यासाठी छोट्या आजारपणाची नाटकं करणं योग्य नाही. अशी खोटी नाटकं करून कामचुकार करणं केवळ आम्हालाच नाही तर या घराच्या प्रतिष्ठेला आणि आपल्या नात्यांनाही मोठा धक्का पोहोचत असतो. शारदाजींचे ते प्रेमळ आणि समजूतदार शब्द ऐकताच रवीनाच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू उघळले. तिने न राहता थेट सासूबाईंचे पाय धरले आणि हुंदका देत ती म्हणाली, सासूबाई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला फक्त कामाचा आळस येत होता म्हणून मी हा चुकीचा मार्ग निवडला होता. पण आज माझी अक्कल ठिकाणावर आली आहे. मी तुम्हाला वचन देते की आजपासून आयुष्यात कधीही असले कोणतेही नाटक मी करणार नाही. या घरातील माझी जी काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत त्या आतापासून मी पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने पार पाडेन. तिचे प्रामाणिक शब्द ऐकून शारदाजींचे काळीज भरून आले. त्याने क्षणात पुढे होऊन रवीनाला आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या दिवसानंतर रवीनाने त्या घराला खऱ्या अर्थाने आपले स्वतःचे घर मानले आणि संसारातील कोणत्याही कामाला कधीही ओझं न समजता एक गोड जबाबदारी म्हणून हसतमुखाने स्वीकारली. अशाच वास्तववादी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.